अतिशय सुंदर असा सोहळा संपन्न झालेला आहे. माझं भाषण या ठिकाणी प्रकाशित जे झालं, प्रसिद्ध झालं, त्याची प्रत तुम्हाला देण्यात येईल. ते जर मी वाचायला लागलो तर कमीत कमी 1.25 ते 1.5 तास लागेल. कांबळे साहेबांनी मला आधीच सांगून ठेवलेलं होतं की वाचून दाखवायचं नाही, तुला तुझं मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यामुळे मी तुमच्याशी मनोगत व्यक्त करत आहे तुमच्या समोर. सुरुवातीलाच मी 2 वर्षाचं असताना माझे वडील मरण पावले आणि मला माझ्या मामाने वाढवलं आणि आमच्या घरातली ही टोपी आहे. 1925 नंतर कांबळे साहेब ही टोपी आमच्या इकडे आहे. 1925 नंतर कळलं तुम्हाला? म्हणजे कोणाची टोपी आहे ही? आणि तरी देखील आम्ही परके कसे? त्याच्या अगोदरची टोपी ती आहे. ते मला सांगतात लाल टोपी घाला. ही टोपी पोर्तुगीजाने दिलेली आहे, परंतु आमच्या गावातल्या सगळ्यांनी ही त्याने आणून दिली आहे. बरं, आमच्या गावातल्या सगळ्यांनी, हिंदू आणि ख्रिस्ती, आम्ही धर्म मानतच नव्हते कुठलाही, त्या सगळ्यांनी ही टोपी परिधान केली. तुमची टोपी 1925ला तुम्ही जी टोपी आणली ती माझ्या घरात अजून मी जतन करून ठेवलेली. मी दुकानातली आणलेली, मी माझ्या घरात जतन करून ठेवलेली आहे. रंगावरून तुम्ही आम्हाला ठरवणार का कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही ते? म्हणून ही टोपी घातलेली आहे. तुम्ही सांगता लाल टोपी घाला. ही कोणाची टोपी आहे? तर मी सुरुवातीला ज्यांच्या नावाने हे संमेलन आहे त्या मला कळायला लागल्यापासून मी येशूचा शोध घेतो आहे. मला किती तुम्ही ओळखता मला ठाऊक नाही. मी पहिली कविता देखील येशूवर लिहिलेली आहे, म्हणून मी येशूचं स्मरण करतो. त्यानंतर मला अतिशय महत्वाचा एक नावाचं स्मरण ह्या ठिकाणी करायचं आहे. त्याचा शोध मी घेत आहे. माझ्या रक्तामध्ये, माझ्या श्वासामध्ये तो आहे. आणि तो आहे 16व्या शतकामध्ये माझ्या गावातला एक तरुण, भारताचा पहिला संत. कांबळे साहेब, मी त्याच्यावर देखील लिहीन. त्याचं नाव आहे संत गोन्सालो गार्सिया. तर त्याचं मी स्मरण करतो, कारण तो माझ्या गावातून 20व्या वर्षी गेला जपानला आणि त्या नागासाकीच्या टेकडीवर त्याला क्रुसावर खेळण्यात आलं. मी त्या नागासाकीच्या टेकडीवर जाऊन त्याच्या क्रुसाला देखील हात लावला. तर त्याचं मी या ठिकाणी स्मरण करतोय. माझ्या गावामध्ये, भुईगाव नावाच्या गावातून मी येतो, माझ्या गावामध्ये अनेक धर्मगुरू येऊन गेले. त्याच्यातली काही हयात आहेत, एक इकडे बसलेले आहेत, जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी मॉन्सिनियर कोरिया, एक समोर बसलेले आहेत फादर अँड्रू. तर त्यांचं मी स्मरण करतो, कारण त्यांनी माझ्यामधला येशू जिवंत ठेवला, माझी श्रद्धा जिवंत ठेवली. काय असते माहिती आहे का, लेखकांसाठी फार मोठा धोका असतो, कारण तो श्रद्धाहीन होऊ शकतो. मी धर्माच्या अंगाने बोलत नाही, परंतु ह्या लोकांनी मला जागेवर ठेवलं. आणि फादर अँड्रू जर माझ्या आयुष्यात नसते तर मी जिवंत राहिलो नसतो. ते समोर बसलेले आहेत. मला त्यांना खरं म्हणजे व्यासपीठावर बसवायचं होतं, परंतु त्यांना कुठलाही राग, कसं कुठलाही त्यांची अपेक्षा नसते. मी दुसरं एक स्मरण करतो, त्यांचा फोटो मी या व्यासपीठावर लावलेला आहे. ते नाव आहे फादर दिब्रिटो. फादर दिब्रिटो नसते तर मी या संमेलनाचा अध्यक्ष झालो नसतो. ते सगळं श्रेय त्यांचं आहे. आज माझ्या समोर बसलेले आहेत फादर जोएल डिकोना. गेली सातत्याने 40 वर्ष ते माझे मार्गदर्शक आहेत. तुमचं ऋण माझ्यासाठी अतिशय मोठं आहे. ह्या चर्चचे पॅरिश फिस्ट या सगळ्या विभागाचे आणि माझे अतिशय जवळचे मित्र आपले उत्तनकर आहेत, पारीकर आहेत, फादर डेनिस बसलेले आहेत, देव माणूस आहे. त्यांना देखील मला या व्यासपीठावर बसवायचं होतं, परंतु माझ्या काही मर्यादा होत्या, आयोजकांच्या मर्यादा होत्या. तर मी तुम्हा सर्वांचं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आज ज्या वेळेला पहिल्यांदा संमेलनाची घोषणा झाली त्यावेळेला पहिल्यांदा मी जाऊन भेटलो माझे गुरु आणि मार्गदर्शक कांबळे साहेबांना, आणि त्या दिवसापासून त्यांनी ह्या विषयाचा पाठपुरावा केला. तुमचं ऋण शब्दांच्या पलीकडचं आहे. त्या ठिकाणी ज्या उद्घाटक होते ते आदरणीय डॉक्टर रावसाहेब कसबे, त्याने आमच्या नात्याबद्दल उल्लेख केलेलाच आहे. त्यांचं देखील माझ्यावर फार मोठे ऋण आहे. फादर आयवो आहे, ह्या ठिकाणी बसलेले आहे. पुरी 25-30 वर्षापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. मुंबईला डॉन बॉस्कोचे ते प्रोव्हिन्शियल असताना त्या काळापासून मी त्यांना भेटत आलेलो आहे.
मागच्या 11-12 वर्ष ते रोममध्ये होते, आता पुन्हा नाशिकमध्ये सुपिरियर म्हणून आलेले आहेत. तर त्यांचं देखील प्रेम अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. आपल्यासमोर नाशिकमध्ये धन्वंतरी बसलेले आहे. फार मोठं व्यक्तिमत्व आहे डॉक्टर विनीत वानखेडे. म्हणजे प्रख्यात डॉक्टर आहेत ते नाशिकमधले, परंतु ह्या संमेलनाच्या आयोजनामध्ये त्यांनी अतिशय मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि मागच्या काही दिवसापासून ते अतिशय जवळचे जिवलग आमचे मित्र झालेले आहेत, मार्गदर्शक आहेत. ते आता या व्यासपीठावर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची अपेक्षा नव्हती. आज हे जे नाव आहे ना डॉक्टर थॉमस डिसूजा, ते आम्ही 12 वाजता लावलेलं आहे, कारण कार्यबाहुल्यामुळे ते येऊ शकणार नव्हते. परंतु चमत्कार घडत असतात आणि चमत्कार कसे घडत असतात ते देखील मला ठाऊक आहे. त्याबद्दल आता मी कधीतरी नंतर बोलेन. परंतु बिशप ह्या ठिकाणी आले. मी ज्या धर्मप्रांतामध्ये काम करतो 30 वर्ष मी सुवार्ता नावाच्या मासिकाचा संपादक होतो आणि मला मनापासून वाटत होतं की तुम्ही यावं, ह्या व्यासपीठावर तुम्ही माझ्यासोबत असावं. पण काय कारणं झाली मला ठाऊक नाही. मी राग लोक करणं सोडून दिलेले आहे. लेखकाने या सगळ्यांच्या पलीकडे गेलं पाहिजे. परंतु बघा, चमत्कार घडला आणि तुम्ही आज या व्यासपीठावर आहात. मला खूप बरं वाटलं. मी त्यांना मराठी शिकवलेलं आहे, परंतु आज ते माझे गुरु आहेत आणि अतिशय मनाने निर्मळ नितळ असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. तर तुमचे आशीर्वाद आम्हा सर्वांसाठी अतिशय मोलांचे आहेत. कारण वसई म्हणजे व्हॅटिकन आहे भारताची, आणि त्या व्हॅटिकनचे तुम्ही प्रमुख आहात. म्हणजे तुम्ही वसईचे पोपच आहात. कदाचित पोप होऊ शकाल. काही देवा काय कोण बोललं, देवाला काहीही अशक्य नाही. आपले उद्घाटक स्वागताध्यक्ष बोलले, होऊ शकाल पोप. रुपेश निकाळजी या ठिकाणी उपस्थित आहे. माझा मित्र पौलस, 3 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. अतिशय सुंदर असा व्यक्तिमत्व आहे, धडपडे आहे, खूप गरिबीतून आलेला आहे, या चळवळीमध्ये आलेला आहे. त्याचं मला अतिशय सुंदर असं सहकार्य लाभलं. नाशिकला पूर्वी आम्ही ज्या वेळेला मी आणि फादर दिबिर्टो यायचो त्यावेळेला आम्ही कुसुमाग्रजांकडे जायचो. आत्ता मुक्ताताईंकडे जातो. आणि मुक्ताताईंना पुरस्कार देण्याचं कारण एवढंच होतं की पुष्कळ अजूनी उन्हा मी प्रभू पुष्कळ अजूनी उन्हा ह्या गाण्यावर आम्हा सगळ्यांचा पिंड पोचलेला आहे. आणि त्या नारायण वामन टिळकापासून जी सुरुवात झालेली आहे, लक्ष्मीबाईपासून देवदत्त टिळकपासून अप्पा टिळकपर्यंत तुमच्यापर्यंत ते सगळं आलेलं आहे. आणि सुवार्तामध्ये त्या काळामध्ये आम्ही तुमच्या अनेक बालकथा छापलेल्या आहेत. मी तुमच्यावर लेख देखील आमच्या स्मरणिकेत लिहिलेला आहे. परंतु तुमचं असणं म्हणजे नारायण वामन टिळकांची उपस्थिती आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मला ह्या ठिकाणी नाशिकची आमची जी मुख्य समिती आहे त्यांचे देखील आभार मानायचे आहेत. आमची सगळी समिती समोर बसलेली आहे. त्यांनी अतिशय सुंदर असं सहकार्य दिलेलं आहे. मी त्यांना एकच सांगतो की आपण छोटे आहोत, एवढे आहोत. त्यांचा उल्लेख झाला वेचून मारण्यात. नाताळच्या दिवशी जे काही घडलेलं आहे ना ते आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून आपण एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण ह्या माध्यमातून संपूर्ण जगाला कुठला तरी एक वेगळा विचार दिला पाहिजे. त्याकरता एकत्र राहायचं. आणि ही सगळी मंडळी माझ्याबरोबर मागच्या 3 वर्षापासून एकत्र आहे आणि पुढचा काळ देखील माझ्याबरोबर एकत्र असतील. नाशिकच्या समितीने डॉक्टर वानखेडे अतिशय सुंदर काम केलेलं आहे. खूपच सुंदर काम केलेलं. आमच्या फ्रान्सिस असतील, रेव्हरंड भालतिडक असतील, वॉल्टर कांबळे असतील, आमच्या माया पंडित पासून मी सगळ्यांची नावं घेत नाही या ठिकाणी. परंतु तुमच्याबद्दल आदराची आणि प्रेमाची भावना आहे. मागच्या 3 महिन्यापासून तुमच्याकडे मर्यादित सोर्सेस होते, खूप कमी. मी तुमच्यावर खूप वेळा चिडलो. आज दुपारी देखील चिडलो मी तुमच्यावर. मी फ्रान्सिसला बोललो, मी चाललो वसईला. कारण आमची एक प्रथा आणि परंपरा आहे की आम्हाला खूप नेटकं लागते. परंतु आपण सगळ्यांनी मिळून हे संमेलन यशस्वी केलेलं आहे. आपला सगळा जो प्रयत्न आहे ना, आणि मी तुम्हाला सांगतो आपण हा प्रयत्न यशस्वी केलेला नाही फ्रान्सिस, हा प्रयत्न झालेला आहे यशस्वी. ज्याच्या नावासाठी ज्या वेळेला संमेलनाची घोषणा झाली त्यावेळेला आम्ही एक स्लोगन ठेवलेली होती. याचं कारण असं आहे की पुढच्या फक्त 7 वर्षामध्ये येशूला येऊन 2000 वर्ष पूर्ण होणार आहे. फक्त 6 वर्ष आहे. आणि माझे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देखील. ह्या ठिकाणी सगळे जे बसलेले आहेत ना ते 2000 त्या पुढच्या 7 वर्षानंतर 27, 31, 33 मध्ये आपण सर्व जिवंत असू.
ह्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो. आता एवढ्या मोठ्या शुभेच्छा दिल्यानंतर तुम्ही डबल टाळ्या वाजवायला पाहिजे. अतिशय याचा मागच्या 6 महिन्यापासून मी याचा अभ्यास करत आहे की फक्त 2033 मध्ये 2000 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यासाठी आपण जिवंत असणं आवश्यक आहे. जगातली सगळ्यात मोठी घटना आहे आणि त्यासाठी आम्ही टॅगलाईन दिली होती येशू सर्वांसाठी. त्याच्यामध्ये देखील हजार आईवंना आम्ही भेटलो, कारण वातावरण जे आहे ना सर्वांसाठी येशू. मग पुन्हा तुम्ही धर्मांतर करता का, तुम्ही विचार देता का? अरे येशूने धर्म स्थापन केलेलंच नाही, येशू धर्माच्या पलीकडे आहे. पण येशू आम्हाला सर्वांना द्यायचा आहे. आणि दुसरी आमची टॅगलाईन होती प्रसादाच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी. आजचं जे शुभवर्तमान आमच्या वॉल्टर कांबळेने वाचलं ना त्याच्यामध्ये त्याचं मिशन स्टेटमेंट आहे. दिनास शुभवार्ता सांगण्यासाठी, धरून नेलेल्याची सुटका, आंधळ्यांना दृष्टीदान, त्यासाठी येशू आलेला आहे. आता तुम्ही आम्हाला कुठल्याही कितीही कॉर्नर करा पण आम्ही बोलायचं थांबवणार नाही, कारण लेखकाची ती प्रथम आणि अंतिम जबाबदारी असते. मी का बोलतो, मी कशासाठी बोलतो, मी कुणासाठी उभा आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. लेखकाने आपल्या लोकांना स्वप्नाच्या दिशेने न्यायला पाहिजे. त्यांनी स्वप्न दाखवली पाहिजे आणि ते स्वप्न दाखवायचं काम लेखक करीत असतो, म्हणून तो मोलाचा असतो. ख्रिस्ती, मला काल फोन आलेला होता महाराष्ट्र टाइम्स मधून. मला म्हणते ख्रिस्ती म्हणजे काय? मी सांगितलं लेखकाला धर्म नसतो, लेखकाला जात नसतो, लेखकाला पंथ नसतो. लेखक हा लेखक असतो. आम्ही बोलत असतो, आम्ही विषय मांडत असतो, आम्ही कुणाच्या तरी बाजूने उभे असतो. आणि माझी स्पष्ट भूमिका आहे, कारण ह्या वेळेला आम्ही संमेलनाची तयारी करत होतो तर ख्रिस्ती असं काही करू नका. मी सांगितलं मग ख्रिस्ती संमेलनच घेऊ नका. का करू नका ख्रिस्ती? म्हणजे एवढ्या भीतीच्या छायेमध्ये आपण वावरत असताना लेखकाची जबाबदारी, लेखकाने बोललं पाहिजे, लेखकाने उभं राहिलं पाहिजे. त्या हिगो चावेज जे आहेत ना कांबळे साहेब, हिगो चावेज हे व्हेनेझुएलाचे अध्यक्ष होते आणि बराक ओबामाने ज्या वेळेला तिकडे भेट दिली त्यांना, त्यावेळेला एडवर्डो गालियानो हा लॅटिन अमेरिकेतला अतिशय मोठा लेखक आहे. ते एडवर्ड गालियानोचं पुस्तक त्याने त्यांना भेट दिलं बराक ओबामाला, आणि ती जी बातमी आहे ना ते जगभरातल्या मीडियाने सगळीकडे प्रसिद्ध केली. त्या पुस्तकाचं नाव काय होतं? ओपन वेन्स ऑफ लॅटिन अमेरिका. ओपन वेन्स म्हणजे आपल्या ज्या नसाने शिरा आहेत ना त्या ओपन वेन्स त्या मोकळ्या सोडलेल्या आहेत आणि तुम्ही त्याच्यामधून रक्त शोषत आहात. ही किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. काल काय झालं? तुम्ही त्यांचा जो राष्ट्रप्रमुख आहे त्याला उचलता. खेळणं आहे काय ते? तुम्ही सांगाल 15,000 किलोमीटर दूर शहर जे आहे, देश आहे, त्याचा विषय ह्या ठिकाणी का काढता तुम्ही? परंतु तशी ती प्रवृत्ती, ती वृत्ती आपल्या घरापर्यंत आलेली आहे, म्हणून बोललं पाहिजे. म्हणजे व्हेनेझुएलामध्ये जे काही झालेलं आहे ना ते चुकीचं झालेलं आहे. हे लेखक म्हणून, विचारवंत म्हणून, कार्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी ओरडून सांगितलं पाहिजे की जे काही होते आहे ते चुकीचं होते आहे. त्यासाठी संमेलन असतात. संमेलनामध्ये ह्या विषयानं वाचा. बाकी तो गुन्हेगार वगैरे तुम्ही सद्दामवर देखील अनेक आरोप केलेले होते. मूळ कारण जे आहे ते आमच्या नसाकुमाला सगळ्या त्यांचं आमचं रक्त शोषायचं आहे. आणि त्याकरता एक अतिशय सुंदर हिंदी कविता आहे, त्याचा मी तुम्हाला भावानुवाद सांगतो. त्या कवितेमध्ये तो कवी सांगतो की शेतकऱ्याचं घर होतं, सदन घर होतं. त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याच्या एका मुलाचं लग्न झालं. नवीन नवरी घरामध्ये आलेली होती आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या घरावर दरोडा पडला. तर दरोडेखोराबरोबर जी झटापट झाली त्या झटापटीमध्ये दरोडेखोराचा मुलगा मरण पावला. रात्र संपली, दिवस उजाडला. त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याचे दुसरे 2 मुलगे होते आणि शेतकरी होता, शेतकऱ्याची बायको होती. खांदा द्यायला 4 माणसं लागतात ना, खांदा द्यायला 4 माणसं लागतात. पण त्या घरामध्ये 4 माणसं होती पण शेतकऱ्याची बायको होती. आणि आपल्या इकडे आता मुली द्यायला लागल्या खांदा, आता अग्नी द्यायला लागल्या मुली. ती देखील क्रांती आहे. परंतु तिघेच होते. गाव संपूर्ण होता पण त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये गावातल्या कोणीही पाऊल टाकलं नाही. गावातल्या लोकांनी विचार केला दरोडेखोरांना काय वाटेल, आम्ही जर ह्या घरात गेलो, त्या घरात त्या प्रेताला खांदा दिला तर त्या दरोडेखोरांना काय वाटेल. आज देशात अशी परिस्थिती आहे की कोणीही बोलायचं नाही. दरोडेखोरांना काय वाटेल. हे दरोडेखोर आपल्या घरापर्यंत आलेले आहेत.
त्यांना काय वाटेल म्हणून बोलत नाही. आणि ते बोलण्यासाठी लेखन असते, ते बोलण्यासाठी साहित्य संमेलन असते. आवाज छोटा असतो परंतु सातत्याने बोलावं लागते, निरंतर बोलावं लागते. बोलणं थांबवायचं नसते. ज्या वेळेला बोलणं थांबवतो ना आपण त्यावेळेला सर्वत्र अंधार पडलेला असतो. आणि अंधार पडलेला असताना एक माणूस काळाच्या विशाल पटावर आपल्या रक्ताने जेव्हा हा स्वातंत्र्याचं गीत लिहितो ना त्याचं नाव येशू होतं आणि त्याचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. तो घेऊन आम्ही प्रेरणा आम्हाला विचारलं जाते प्रेरणा कसली आहे. आणि मग येशूचं नाव सांगितलं मग तो धर्माच्या अंगाने जातो. तुम्ही आहे ना, स्वातंत्र्य नव्हतं, समता नव्हती, न्याय नव्हता. ग्रीकाचा इतिहास जर आपण शोधून काढला, रोमन सम्राटाचा इतिहास काढला, मूल जर अपंग जन्माला आलं तर मारून टाका असं लिहिलेलं आहे. आणि त्या ठिकाणी तो उठतो, उभा राहतो. तो का तसा जन्माला आला तर कोणा देवाचा गौरव होणार होता म्हणून तो जन्माला आला. ही सगळी विचाराची दिशा येशूने बदललेली आहे. ही विचाराची दिशा बदललेली आहे. स्त्रियांना स्थान नव्हतं परंतु वेश्याबरोबर फिरलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ज्या संपूर्ण समाजातून बहिष्कृत होत्या त्यांच्याबरोबर फिरलेला आहे. ही जगातली क्रांती होती. हिंसा इतक्या मोठ्या प्रमाणात होती त्याकरता एक सनातन धर्म, संपूर्ण धर्म नाकारलेला आहे. 5000 वर्षाचा इतिहास होता, त्यामध्ये हिंसा होती प्रचंड. म्हणजे तुम्ही तांबड्या समुद्राचं जर उदाहरण घेतलं तर फारोचं सैन्य त्याच्या मागे लागलेलं होतं आणि ते इस्रायलची लोक त्या समुद्रातून बाहेर पडले आणि समुद्रामध्ये अडकले कोण? फारोचं सैन्य. इकडे जल्लोष झाला परंतु त्या इजिप्त देशामध्ये शोककळा पसरली ना. कदाचित ती रूपक कथा असेल परंतु सैन्य समुद्रात बुडालं तर देव काय करतो? तुम्हाला वाचवण्यासाठी सैन्य बुडवतो. ही संकल्पना होती की तुम्हाला वाचवण्याकरता त्यांना मारतो, तुमच्या बाजूने तलवार घेऊन तो उभा राहील, हे आजपर्यंत मानण्यात आलेलं होतं. त्याने ते सगळं नाकारलं. त्याने हिंसा नाकारली, त्याने स्वतःचा बळी दिला आणि हिंसेला प्रेमाने प्रत्युत्तर दिलं. हा नवा करार आहे, तो घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. हमास वाईटच आहे, हमासने जे काही केलेलं आहे ते वाईटच आहे, परंतु इस्रायलमध्ये जो काही नरसंहार झाला त्याबद्दल बोललं जात नाही. कारण आपल्या इकडे जल्लोष केला जातो की यांना धडा शिकवायलाच पाहिजे होता कारण ते आमच्या धर्माचे नाही. ही जी वाटणी केली जात आहेत ना त्याचा तुम्ही उल्लेख केला. मग आम्ही कुठे जाणार आहोत म्हणून ही टोपी घातली. आम्ही कुठे जाणार आहोत? कारण आपले आणि ती अशी विभागणी केली जात आहे सध्या. त्यामुळे आम्ही प्रचंड दुःखी आहोत. नाताळच्या दिवशी जे काही झालं ना ते ह्या देशाला काळिमा आहे. तुम्ही ठरवलेलं आहे, आमच्याकडे सपाटीकरण चाललेलं आहे. एक भाषा, एक संस्कृती, एक देश, एक विचार. आणि मग ह्यामध्ये जे बसत नाहीत ना ते परके. म्हणजे आम्ही परके. आधी मुस्लिमांचा नंबर होता, आता ख्रिश्चनाचा नंबर आहे, उद्या दलितांचा नंबर असेल, परवा ओबीसीचा नंबर असेल. ह्या सगळ्या वातावरणामध्ये बोलण्यासाठी संमेलन आहे म्हणून संमेलनाचं आयोजन आहे. संमेलन कशासाठी? आम्ही आमच्या काही अपेक्षा असतात, आमच्या काही सांस्कृतिक वैशिष्ट्य असतात, आमचे काही दुःखभोग असतात, ते आम्ही मांडत असतो. त्यामुळे भाषा समृद्ध करतो ना. ह्या देशामध्ये मिशनऱ्यांनी काही अनेक गोष्टी केलेल्या आहेत, त्याचा उल्लेख करायचाच नाही. कितीतरी वेळा उल्लेख झाला. 1827 मध्ये सर विल्सनने विल्सन सोसायटीची स्थापना केली होती आणि 1857ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आहे. ह्या सर विल्सनने 9 मराठी पुस्तकं लिहिली आहे. आजचं जे विल्सन कॉलेज आहे ना त्याचे संस्थापक, त्या 1827 मध्ये 9 मराठी पुस्तकं लिहिली. त्यांचे तुम्ही उल्लेख नाकारायचे. त्यांचं ऋण कोश वाङ्मय ज्यांचं आहे त्यांचे उल्लेख करायचे नाही. व्याकरण कोणी रचलं उल्लेख करायचे नाही. पहिलं आत्मचरित्र जे आहे त्याचा उल्लेख करायचं नाही. पहिलं प्रवास वर्णन यमुना पर्यटन असेल त्याबद्दल बोलायचं नाही. आत्मचरित्राबद्दल बाबा पद्मनजीचे ते सगळे उल्लेख नाकारायचे. नारायण वामन टिळक नाकारून टाकायचा कारण तो ख्रिस्ती झाला. हे सगळं चालत आलेलं आहे आणि मग कॉर्नर करायचं. म्हणून हे बोलण्यासाठी आता तुम्ही सांगाल आम्ही तर सगळे तुमचेच आहोत, तू आमच्या पुढे कशासाठी बोलतो आहोत? तो आहे बघा, जाईल विचार, हा जातो विचार. आपण बोललं पाहिजे आणि आम्ही सातत्याने बोलत आहोत. आम्ही कुणाच्या बाजूने बोलतो, तुम्ही कुणाच्या बाजूने उभे असता ह्यावरून तुमचं सगळे आध्यात्मिकता ठरते.
तुम्ही कुणाच्या बाजूने उभे असता? आणि त्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला येशूने दिलेलं आहे. म्हणून आम्ही सातत्याने वंचित आहे, गरीब आहे, त्यांच्या बाजूने आजपर्यंत उभे राहिलेलो आहोत. आता सगळ्यात शेवटचा मुद्दा सांगतो आणि संपवतो. आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक, सातत्याने आंतरधर्मीय सुसंवादाची कास धरावी लागणार आहे, कारण अतिशय चांगल्या प्रकारे गोष्टी घडत आहेत. या देशामध्ये असंख्य लोक आहेत की जे आपल्यावर प्रेम करतात, त्यांना ही हिंसा मान्य नाही. त्यांना आजचा जो हा टोकाचा जो धार्मिक पुनरुज्जीवनवाद आहे, सगळ्या जगभर पुनरुज्जीवनवाद आलेला आहे, आपल्याच इकडे आलेलेच नाही. उजव्या शक्ती संपूर्ण जगभर हैदोस घालत आहे, उदारमतवादाला ग्रहण लागलेलं आहे. आणि दुसरीकडे हे जे सगळं जे आहे तेव्हा आपल्यावर वश ठेवून आहे समाज माध्यम. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय काम करायचं आहे? तर आपल्याला आंतरधर्मीय सुसंवादाचा जो विचार आहे, विशेषतः ख्रिस्ती धर्मीय, कारण आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या आहेत, आपण त्याच्यापासून कमी पडतो. मला फार दुःख वाटते की नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाज आहे. आमचे कार्यकर्ते 3 महिन्यापासून काम करत आहेत, परंतु असंख्य कार्यकर्ते आज ह्या मांडवामध्ये दिसले नाही. हा विचार जायला पाहिजे. एकटे राहिले तर संपून जाणार आहात तुम्ही. ज्यांच्याकडे शब्द आहे तोच जिवंत राहणार आहे. प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द घेऊन आम्ही आलेलो आहोत. मी एका चर्चमध्ये गेलेलो होतो, त्यांचे 35,000 मेंबर आहेत. कांबळे साहेबांनी मी ती स्टोरी सांगितली होती. पुण्यातलं एक चर्च आहे, 35,000 मेंबर आहेत. मी त्यांना सांगितलं तुमच्यातले लेखक किती आहेत? एकही लेखक नाही. पुस्तकापासून आपण दूर गेलेलो आहोत, भाषेपासून आपण दूर गेलेलो आहोत. मग कोण वाचवणार आहे आपल्याला? कोण वाचवणार आहे आपल्याला? म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरधर्मीय सुसंवादाची आपल्याला कास धरावी लागणार आहे. ते काम आपल्याला करावं. आणि लेखकच नाही, आपल्या सगळ्यांना. तुम्ही अतिशय सुंदररित्या नाशिकची मंडळी काम करते आहे, परंतु आपल्याला इतरांकडे जावं लागणार आहे. येत नाहीत लोक, आपलीच लोक येत नाहीत. काय येत नाहीत? सगळीकडे ही दुर्दशा आहे, परंतु आणावं लागणार आहे त्यांना. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट आहे की रचनात्मक काम आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये उभं केलेलं आहे. संपूर्ण देशभर, जगभर जी रचनात्मक कामामध्ये आपली लोक आहेत, त्यांना आम्ही उद्या वगैरे बोलावलेलं आहे. डॉक्टर आरोळे उद्या येत आहे, आपले नितीन सरदार येत आहे. 1980 मध्ये डॉक्टर रजनीकांत आरोळेंना मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला होता, पर्यायी नोबेल पुरस्कार. भारतामध्ये त्याचं नाव देखील. ग्रामीण आरोग्याच्या क्षेत्रामध्ये जे काही काम केलेलं आहे त्याकरता एवढं प्रचंड मोठं योगदान आहे. आमचे दिलीप नाईक या ठिकाणी कुठेतरी बसलेले असतील. फार मोठं काम त्यांनी उभं केलेलं आहे आदिवासीमध्ये, भिल्ल समाजामध्ये. ज्यांचं कोणीच नाही त्यांच्या मागे आमची काही लोक उभी आहेत. कारण नेटवर्किंगचा जमाना आहे. एकटे जर राहणार असू, आमचा आशिष शिंदे त्या ठिकाणी बसलेला आहे. प्रचंड मोठं महाराष्ट्रामध्ये काम त्यांनी उभं केलेलं आहे, पण आम्हाला जाणीवच नाही त्याची. जिवंत ठेवणं, ही माणसं जिवंत राहिली पाहिजे. कोणासाठी झटतो आहोत आम्ही? आणि तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो मी या राज्यकर्त्यांना, की फूट पडलेलं राष्ट्र कधीही विकास करू शकत नाही. तुम्ही फूट पडून सत्तेचा सोपान चढा, परंतु ह्या देश विकास करू शकत नाही. म्हणून ह्या ठिकाणी ह्या देश हा महावस्त्र आहे. याच्यामध्ये अनेक विविधता आहे, अनेक संस्कृती आहे, अनेक भाषा आहे, अनेक विचार आहेत. ते आपण टिकवले पाहिजे. हे जे लाल टोपीवाले बसले आहेत ना, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. कारण 10-12 वर्षापूर्वी ही सगळी मंडळी आली. आमची भाषा आहे वसईतली, आमच्या पट्ट्यातली सामवेदी बोली भाषा. त्या सामवेदी, मला ती बोली भाषा बोलायला लाज वाटायची फार, कारण अनेक लोक आम्हाला चिडवायचे. मी मराठीच बोलायचो. मला अनेक लोक, तू मराठी आहेस का? ती आमची बोली भाषा आहे, सामवेदी बोली भाषा. तर मी बोलतच नव्हतो. मला इतका म्हणजे त्याच्या माझ्या मनामध्ये न्यूनगंड भरलेला होता ना, पण बोलताना बघितलं तो कादो आला बघ. अरे मला मी परवाच्या दिवशी पण त्यांच्या मेळाव्यात बोललो. तर मी बोलतच नव्हतो ती भाषा, परंतु आमचे तरुण उठले. मी तुम्हाला म्हणजे कसं, सगळीकडे आपण अनेकदा बोलतो निराशेची काजळी धरलेली आहे, अंधार दाटून आलेला आहे, परंतु काही लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये पुनरुज्जीवन असं काही वेगळं काहीतरी करत आहेत. ही आशेची गोष्ट आहे. दिवस अंधारून येतील तेव्हा गाणं असेल का? बर्टॉल्ट ब्रेक्टची एक कविता आहे. तो काय सांगतो? दिवस अंधारून येतील तेव्हा गाणं असेल का? तो सांगतो दिवस अंधारून येतील तेव्हा देखील गाणं असेल, अंधारून आल्या दिवसाचं पण गाणं असेल. ती गाणं बोलणारी जी माणसं आहेत ना, ती उद्याची आशा आहे. तर आमच्या तरुणाने काय केलं?
त्याने ते गेले 10-12 वर्ष करोनाचा काळ सोडला तर महोत्सव भरायला सुरुवात केली. परवाच्या दिवशी 26 डिसेंबरला जो महोत्सव झाला 40,000 लोक होती. आणि आमची सगळी तरुण पोरं, आमच्या ह्या बायाच्या लाल लुगडं नेसून आलेल्या आहेत ना, तशा तरुण पोरी लाल लुगडं नेसून आलेल्या होत्या आणि तरुण पोरांच्या डोक्यावरही लाल टोपी होती. कारण ती पूर्वजाची होती, त्याच्या खांद्यावरून आम्ही आलेलो आहोत. आमचा दुधाचा व्यवसाय होता. कावड घेऊन आमचे आजोबा मुंबईला जायचे, त्याच्यावरून आमचं भरण पोषण झालेलं आहे. बैलाच्या खांद्यावरून आमचे ही ऐश्वर्य आलेलं आहे. वसईत जर तुम्ही आलात तर तुम्हाला वाटेल की तुम्ही पेडर रोडला आलेले आहात ते का. एवढं प्रचंड ऐश्वर्य आलेलं आहे. पण ते आलं कुठून? ते आलं ह्यांच्यामुळे. ते बसले आहेत ना सफेद झग्यातले, ह्यांच्यामुळे आलेलं आहे. कारण ह्यांनी आमच्याकडे शिक्षण आणलं. ज्याला लंगोट नेसता येत नव्हतं त्याला टाय घालायला ज्यांनी शिकवलेलं ते हे आहे. म्हणून माझी इच्छा होती की तुम्ही येऊन बसावं बिशप थॉमस. त्याचं कारण ते आहे की आमच्या मनामध्ये कृतज्ञता आहे. तर तरुणाने ते सगळं मनवंतर घडवलं आणि संपूर्ण युरोपपासून, कॅनडापासून, अमेरिकेपासून आमचा जो तरुण वर्ग बसलेला आहे तो ऑनलाईन तो सगळा मेळावा बघत होता. त्याच्यामध्ये सहभागी कारण टेक्नॉसॉफी आहेत, ते कनेक्टेड आहेत. भाषा टिकवली पाहिजे. म्हणून माझं म्हणणं आहे की आपण सगळे बाकी काही असू द्या ना, कोणाला काय वागायचं ते वागू द्या, आपल्याला कॉर्नर करू द्या, पण आपण मराठी भाषक आहोत. आपली भाषा मराठी आहे. त्या भाषेला आपण अंतर देता कामा नये. भाषेपासून आपण दूर जाता कामा नये. आता आमची मुलं इंग्रजी शिकतात. मी त्यांना सांगतो मला कुठे इंग्रजी शिकतात ठीक आहे, इंग्रजीत लिहा ना. म्हणजे अमेरिकेमध्ये ज्या वेळेला सगळं जे काही झालं तिकडचे 200-300 वर्षापूर्वी गुलाम इकडून पकडून नेले अमेरिकेमध्ये गुलाम म्हणून, आणि 250-300 वर्षानंतर त्यांची मुलं 250-300 वर्षानंतर पुन्हा आफ्रिकेमध्ये आली आणि त्यांनी त्यांचा जे ते पूर्वज नेले होते ना त्यांचा गाव शोधून काढला. रूट्स नावाच्या कादंबरीमध्ये हा सगळा विषय आलेला आहे. कदाचित आता जी आमची मुलं गेलेली आहेत ना ती 200 वर्षाने 250 वर्षाने वसईत येतील, नाशिकमध्ये येतील, नगरला येतील आणि ते शोधून काढतील. त्यांची भाषा बदललेली असेल. ते स्पॅनिश बोलत असतील, कदाचित जर्मन बोलत असतील, इंग्रजी बोलत असतील, पण ते येतील आपल्याकडे आणि शोधून काढतील की माझा जो पूर्वज होता मराठी भाषक, म्हणून भाषा टिकवायची असते. ही जी स्मरणिका आहे ना ती कुठेतरी राहील. त्या स्मरणिकेमध्ये अतिशय सुंदर लेख आहेत. आमच्या निलिमा बंडोलीचा अतिशय सुंदर लेख आहे. काय लिहितात त्या की स्त्रियांचं ख्रिस्ती साहित्यामध्ये योगदान काय आहे. किती सुंदर विषय. आमच्याकडे ॲडव्होकेट अतुल आलबेडा आहे, ते विवेकाच्या अंगाने मांडणी केलेली आहे. आम्ही सगळ्यांचं स्वागत करतो, कारण येशू ह्या सगळ्यांच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे विचार आहे येशू. तो कधीही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. अतिशय संपूर्णपणे शास्त्रीय दृष्टिकोन असलेला येशूचा विचार आहे. मग ह्या सगळ्यांचं स्वागत करून आपल्याला साहित्य संमेलनातून पुढे जायचं आहे. नवीन नवीन विचार घेऊन पुढे जायचं आहे. काल मी समारोप करतो. काल मला एक प्रश्न विचारण्यात आला माध्यमाच्या प्रतिनिधीकडून, भवितव्य काय. माझ्या पुढे देखील तो प्रश्न होता. लिहिणारे कुठे आहेत. ख्रिस्ती समाजामध्ये लिहिणारे संपत चालले, कारण आमचे माध्यम बदललेले आहे, भाषा बदललेली आहे. मग काय पर्याय आहे. तर पर्याय उभा राहील. आपण सर्वांनी तो पर्याय उभा केला पाहिजे. मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो. अतिशय मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात. ऑनलाईन सगळं आहे. जगभरातली आमची मंडळी सगळी बघते आहे. हा माझा विचार नाही, हा आपणा सर्वांचा विचार आहे. आणि आम्ही फक्त ह्या देशामध्ये प्रेमाचे पूल बांधण्यासाठी आलेलो आहोत. आम्हाला कुठलीही वेगळी चूल मांडायची नाही. आम्हाला संवाद साधायचा आहे. आम्ही तुमच्यातलेच आहोत आणि ह्या देशाच्या विकासामध्ये आमचं सगळ्यात मोठं योगदान आहे, हे विसरू नका. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो. आपली रजा घेतो. धन्यवाद.